आपण आलो होतो आपल्या मित्राच्या घरी, कारण की आपल्याला जायचं होतं निंबादेवीला. मग काय गाडीत टाकलं पेट्रोल आणि निघालो सीधा निंबादेवीच्या रस्त्याने. नंतर टोल आला आपल्या. रस्त्यात होतोच आम्ही तर एवढा बेकार रस्ता, अरे बाप, पुरी घाण सुजून गेलती. मग सीधा आलो निंबादेवीच्या मंदिरात, दर्शन बिर्शन केलं, फोटो बिटो काढले आम्ही ना. नंतर आम्ही गेलो डायरेक्ट नदीपाशी. ती धबधबा होता तर पहा काय खतरनाक व्ह्यू होतं भाऊ इथून. काय तिघं कसे पाहत होते, म्हणत होते झेपू झेपू, पण काय झेपले नाही बोय. नंतर कसे तरी उड्या बिड्या मारत सीधा गेलो खाली. तेवढ्यात भाऊ पिया पडता पडता वाचला. नंतर आलो खाली, फोटो बिटो काढले, मग निघालो डायरेक्ट घरच्या रस्त्याने. तर आपला मित्र म्हणे की आपल्या इकडे वावराकडे खतरनाक रस्ता आहे आणि नदी पण आहे, तर तिकडे पण गेलो. तिकडेही जरा फोटो बिटो काढून घेतले. नंतर माझा मित्र म्हणे झेपतोस म्हणे हो पाण्यात, पण त्यांना बोललो की नाही नाही म्हणून, तरी ऐकेस ना भाऊ तो. मग शेवटी त्यांना काढले कपडे आणि गेला झेपायला. हे पहा कसा चालला तर. मग आम्ही ना काढली गाडी घरी जाण्यासाठी. तर तेवढ्यात आपला मित्र म्हणे की चला वावरात जाऊ. तर त्याच्या वाड्यावर आलो. त्या पियानं डायरेक्ट नाल्याच्या रस्त्यानंच गाडी घातली. एवढं दणके लागत होते, कस तरी गाडी काढली आणि गेलो त्याच्या वाड्यावर. तर हा पार्थ्या म्हणे मला ट्रॅक्टरच शिकव म्हणे. तर बसला भाऊ ट्रॅक्टरवर आणि केलं चालू ट्रॅक्टर. माही तर फाटत होती भाऊ, म्हणून सीधा मी पुढे बसून गेलो. नंतर आपल्याला लागली तहान, तर मित्रानं मोटर चालू केली आणि मस्त थंड थंड विहिरीचं पाणी पिलं. नंतर गेलो सीधा कुलूप लावायला. बाहेर निघालो तर कुलूपच लागे ना भाऊ. चला तर मग निघालो डायरेक्ट घरी जाण्यासाठी. हा एवढा पिंगाळाच होता गाडी खतरनाकमध्ये, पुरे केस खराब करून टाकल ते गाडीनं. नंतर गल्ल्या गुल्ल्यातून गेलो आणि गेलो सीधा मित्राच्या घरी, कारण की त्याच्या घरी कोणीच नव्हतं. नंतर त्याच्या घरी गेलो तर असं वाटे हरिहर गडावर चढत होतो. नंतर मित्र म्हणे मॅगीच खाऊ, तर गेलो दुकानावर, मॅगी आणली. नंतर आपल्या मित्राने मॅगी बनवली, मॅगी बिगी खाऊन घेतली. नंतर म्हणे पतंगा उडू. मग गेलो त्याच्या गच्चीवर, पतंगा काढल्या तर मांजाच नाही, तरी उडवली बो कशी तरी उडवली. तर म्हणे मांजाच आण घरून. चला तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.